आजची जी डिझाइन बनवतोय ना, ही खूप सुंदर आहे. स्लीव्ज डिझाइन बनवतोय, जी की ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी एकदम परफेक्ट असा हा ब्लाउज आहे. त्यासाठी तुम्ही हा बॅकचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही तो पण पाहू शकता आणि ह्या स्लीव्जचा देखील पाहू शकता. दोन्हींचं ही कॉम्बिनेशन एकदम छान पैकी बनवलेलं आहे आणि दिसायलाही ही डिझाइन एकदम सुंदर दिसते आणि एकदम लेटेस्ट वाटते. म्हणजे असं काहीतरी नवीन ट्राय केलंय असं. जे की म्हणजे असं दिसताना खूप झकपक नाही वाटत. तुम्ही जशी स्लीव्ज कटिंग करता सेम तशी त्याप्रकारे तुम्हाला इथं स्लीव्ज कटिंग करून घ्यायची. आता माझी जी पद्धत आहे तिच्यानुसार मी इथं स्लीव्ज कटिंग करते. इथं थोडंसं कापड कमी होतं त्यामुळे थोडी ॲडजस्टमेंट माझी थोडीशी काहीतरी चालू होती. तर तुमची जी काही स्लीव्ज असेल 9 इंचाची, 10 इंचाची लांब स्लीव्जवरती बनवतोय आपण हे ब्लाउज. ना की छोट्या स्लीव्जवरती. ही डिझाइन तुम्ही छोटीवरती देखील ट्राय करू शकता, असं काही नाहीये. मग तुमची इच्छा राहिली कशावर पण करू शकता. ज्याचं त्याचं डोकं वापरून कोणी काहीही करू शकतं त्यामुळं. आता माझं डोकं वापरून मी बनवली आहे. तुम्हाला आवडती का नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर जशी स्लीव्ज कटिंग करतो सेम त्या त्या प्रकारे स्लीव्ज इथं आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता स्लीव्ज कटिंग करून झाली आपली. त्यानंतर पहा इथं मी अशा छोट्या म्हणजे दोन्ही पण बाजूला खुणा करून घेतल्या, जेणेकरून उलटं सुईचं कळतं. आता ही माझी पद्धत आहे. इथं काही इतकं डिटेल्स त्यावर बोलत नाही. त्यानंतर हे पहा ही स्लीव्हजचं जे कापड होतं हे कटिंग असं अशा प्रकारे केलेलं आहे. आता हे कटिंग नाही केलं, याचा बाकीचा सगळा पार्ट शिवून झाला आहे. डिझाइन बनवायची होती म्हणून हा पार्ट वेगळा म्हणजे एवढा पार्ट उरवून ठेवलेला आहे स्लीव्हजचा. तर तो तुम्ही म्हणताल आधीच कटिंग करून ठेवलं होतं का? तर आधी नाही कटिंग केला. चालू-चालूमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर इथं थोडं-थोडं कमी पडतंय. त्याला आपण नंतर जॉईंट टाकणार आहोत. पण सध्या तर इथे मी जॉईन नाही देते. कारण की नंतर हे जे वरती थोडं एक्स्ट्राचं कापड उरलंय, याचेच आपण जॉईन खालच्या साईडला म्हणजे जिथं-जिथं कापड कमी पडतंय तिथं-तिथं टाकणार आहोत. त्यानंतर इथं पहा आता एवढा काठ आहे माझा. ही काठपदर साडी नाहीये. डेली यूजमध्येच आहे. पण छान सुंदर साडी होती. मला खूप आवडली होती. त्यामुळे मी ह्या ब्लाउजला इतका वेळ देत होते. त्यानंतर इथं विचार चालू होता थोडासा डिझाइन कशी बनवायची आहे, ती कशी दिसेल, कशी टाकायची आहे मला ह्या सगळ्या गोष्टी इथं मी असं डोक्यात आणू-आणू करत होते. हे आता तुम्हाला पण दाखवते, की डिझाइन बनवताना किती विचार डोक्यात असतात. ती कशी होईल, कशी येईल ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून नंतर मग इथं ब्लाउज वरती काही कात्री जाते आणि नंतर मग ही डिझाइन सुंदर अशी तुमच्यासाठी तयार होते. घालण्यासाठी कस्टमरला म्हणा किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणा, हा ब्लाउज माझाच आहे. त्यामुळे तुम्हाला शेवट मी घालून पण दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बरं का. नंतर इथं आता मी थोडंसं अजून कटिंग केलं, पण हे नव्हतं करायला पाहिजे असं मला नंतर वाटलं. पण म्हणजे त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार थोडे वेगळे चालू होते आणि आत्ता थोडे वेगळे आहेत. पण तुम्ही तुमचं जी स्लीव्हज कटिंग करता तिच्यापेक्षा अर्धा इंचानं स्लीव्हज एक्स्ट्राची कटिंग करा. तर मला थोडीशी इथं नंतर आपरी स्लीव्हज म्हणजे थोडी कमी हवी होती. नंतर माझा प्लॅन झाला, की याला आपण लटकनची लेस लावूया म्हणून मी तिथं थोडा भाग कट केला. पण तुम्हाला जर लटकनची लेस नसेल लावायची, तर तुम्हाला जी काही स्लीव्हज घ्यायची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंचानं एक्स्ट्रा घ्या. कारण की आपण ही जी अस्तरची स्लीव्हज आहे ही मधून कट करून डिझाइन बनवणार आहोत. तर त्यामध्ये जवळपास अर्धा पाऊण इंच हे कापड एक्स्ट्राचं लागतंय. त्यामुळं मग तुम्ही इथं एक्स्ट्राची स्लीव्हज कटिंग करा. तर मी इथे एक्स्ट्राची स्लीव्हज कटिंग केली होती. परंतु माझ्यानंतर परत लक्षात आलं, की आपल्याला जे आहे ना, तर ते इथं लटकन लावायचे आहेत, जे की लेस लावायची आहे लटकनची. त्यामुळं तर इथं वरती जे हे छोटे-छोटे तुकडे होते कट केलेले आपण अगोदरचे, तर ते इथं अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचे आहेत. तर हे दोन्ही पण साईडला असे मी इथं जोडून घेतले. वरच्या भागाला जोडून द्यायचे आणि नंतर आपण जेवढा खालचा भाग उरतोय, त्याला इथं आपण आता डिझाइन बनवतोय. तर ॲज इट इज जोडून घेतलं. इथं काही आपल्याला काही जास्त झंझट-विंझट काही करीत बसायची नाही. फक्त आहे तसंच इथं जोडून घ्यायचं आहे. हा जो कपडा आहे ना, तर तो खूप जास्त असा सुळसुळा होता. म्हणजे त्याचं फॅब्रिकच वेगळं आहे, पण साडी खूप छान आहे. ती मी शेवट घातली आहे. तुम्हाला तिथं नक्कीच दिसेल. त्यानंतर इथं पहा आता जे काही आपलं स्लीव्हजचं म्हणजे आता इथं आधी डिझाईनला मी कॅनव्हास पेपर कटिंग करते. आपल्याला ह्या काठांवरती डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी इथं साधारणतः 2.5 इंचाचं म्हणा किंवा 3 इंचाचं 2.5 इंचाचंच घेतलेलं आहे आणि 2-2.5 इंचाचं. नंतर एक कॅनव्हास पेपर. त्यानंतर वरती अशी एक डबल फोल्ड आहे. त्या साईडला मी अर्धा इंचानं अशी खूण केली
आणि इथं खाली देखील मी साधारणतः 1.5 इंचावरती किंवा 1 इंचावरती घेतलेला आहे, सॉरी. 1.5 इंचावरती खूप मोठे झाले असे, त्यामुळे 1 इंचावरती इथं मार्किंग केलं आणि त्यानंतर वरचा जो अर्धा इंच भाग आहे, तिथं असं हे बॉटलचं झाकण आहे ते ठेवलं आणि नंतर अशा प्रकारे आकार देऊन घेतले. इथं तुम्हाला आता इथं दिसेल परफेक्टली कसं केलंय ते. हे असं म्हणजे त्या 1 इंचापर्यंतच आकार द्यायचा आहे आणि खालचं जे आपण पहिली लाईन मारली होती पेनानं, ती एक्स्ट्राचं कापड असणार आहे यासाठी. तर अशा प्रकारे पूर्ण जे आहे ना, तर ते तुम्ही इथं हे करून घ्यायचं आहे. जेवढं आपली स्लीव्ज आहे त्यानुसार आपला काठ जितका होता तितकं मी इथं हे करून घेतलं. त्यानंतर आता हे कट करायचे. तर पहिली जी लाईन होती दिलेली मी की 2.5 इंच इथं कॅनव्हास पेपर घेतलाय, तेवढं इथं त्याच्या खालचा एक्स्ट्राचा भाग इथं मी कट केला. त्यानंतर मग इथं राहिलेलं हे कटिंग केलंय. तर सेम जसा आपण आकार दिला होता, सेम तो आकार आपल्याला सेम तसा इथं कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून परफेक्ट असं येईल, म्हणजे याला परफेक्ट अशी गोलाई आली पाहिजे कॅनव्हास पेपरला. त्यामुळेच आपल्या डिझाईनला जे आहे ना, तर तो परफेक्ट असा गोल आकार येणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं आधी कॅनव्हास पेपरला चांगली गोलाई द्यायची आहे. जेणेकरून आपल्या ब्लाऊजवरती देखील आपली फिनिशिंग ही एकदम छान येईल. डिझाईन कुठलीही असो, फिनिशिंग खूप महत्त्वाची असते त्यासाठी. तर हे असं मी इथं करून घेतलं. नंतर आता ही जी स्लीव्ज आहे हिला आपल्याला अशा प्रकारे अटॅच करायचं आहे. तर आता हे मी अटॅच न करता इथं मी याला इस्त्री करून घेतलेली आहे. तर इस्त्री करायच्या आधी इथं मीच पाहत होते. इस्त्री तर नंतर केली. इस्त्री करायच्या आधी इथं पाहत होते. त्याआधी इथं म्हणजे वरती जेवढं कापड जोडलं, त्यानंतर खालचं जेवढी एक्स्ट्राची स्लीव्ज होती ती इथं कट करून घेतली आणि त्यानंतर मग हे असं एकावर एक ठेवून याला चेक करत होते की बरोबर झालंय की नाही. तर हे बरोबर झालं होतं. आधी माझा प्लॅन होता की सुई लावायची आणि त्यानंतर पण तो खूप जास्त कॅनव्हास पेपर हालत होता. कॅनव्हास पेपरला इस्त्री केल्यानंतरच तो एकदम छान असा परफेक्ट असा बसतो आणि त्यानंतर मग आपण उरलेलं काम करू शकतो. त्यासाठी मग मी इथं दोन्हीही साईडचं हे म्हणजे असं करून घेतलं आणि त्यानंतर याला इस्त्रीनं व्यवस्थित असं चिटकून घेतलं होतं कॅनव्हास पेपरला, जेणेकरून कॅनव्हास पेपर हा एकदम फिनिशिंगमध्ये पॅक चिकटतो. अजिबात निघत नाही, हालत नाही, काहीच नाही. त्यानंतर इथं पहा जे काय आपलं अस्तर होतं ते अस्तर खाली ठेवलं स्लीवचं, वरून काठ ठेवला आणि त्यावरती मग कॅनव्हास पेपर आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर जसा आपण आकार दिलेला आहे सेम तसं आपल्याला हे इथं मशीन फिरवत जायचे आहे. टीप ही लक्षात ठेवायचं आहे, गोलाकारच आली पाहिजे, कुठेही कमी जास्त नाही झाली पाहिजे. म्हणजे थोडंफार खालीवर झालं तरी पण तुम्ही ज्यावेळेस पलटी करणार त्यावेळेस तो आकार तुमचा एकदम उठून दिसतो की हा चुकलेला आहे. त्यामुळं बरोबर आपण जसं इथं पहा किती छान असे गोल आलेले आहेत ना, तशी सगळी टीप ही गोल आली पाहिजे, जेणेकरून खूप सुंदर दिसतं. म्हणजे फिनिशिंगमध्ये कुठलंही काम असेल तर ते छानच दिसतं यासाठी. तर त्यानंतर हे पहा असं परत असं एक्स्ट्राचं जे होतं थोडंफार ते सगळं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही या डिझाईनमध्ये काय केलंय? फक्त काठाला तर डिझाईन बनवली आहे आणि लावली आहे. पण आता माझं काय झालं, इथं काठ पण हा पिंक होता आणि साडी पण पिंक होती. पण तुमचं जर कॉन्ट्रास्टमध्ये असेल ना, तर ते अजून छान दिसतं आणि हा बदल फक्त म्हणजे म्हणजे ज्यांना ब्लाऊजमधलं कळतं ना, त्यांनाच कळेल, की हा बदल केल्यामुळे ब्लाऊजचा लूक किती छान वाढतो. म्हणजे किती भारी वाटतो. कारण की नॉर्मलीमध्ये दरवेळेसचे प्लेन काठ असतात, तर ते प्लेन असतातच. पण काहींना कसं असतं, की खूप काही डिझाईनचं नको असतं. त्यांना काहीतरी सिंपलमध्ये पण ट्रेंडिंग म्हणजे असं वेगळं दिसलं पाहिजे बाकीच्यांपेक्षा. तर तुम्ही त्यावेळेस ही डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता. खूप सुंदर दिसते, भन्नाट दिसते. मला तरी खूप प्रचंड आवडली आहे आणि ही डिझाईन मी माझ्या मनानं बनवलेली आहे. कुठून कोणाची पाहिलेली नाही आहे अजून, काहीच नाही. कारण की YouTubeवरती आपण पहिल्यांदाच ही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अजूनपर्यंत मी तरी नाही पाहिली कोणाच्या अंगावरती. त्यामुळं मग पहा किती सुंदर अशी डिझाईन इथं तयार झाली आहे. त्यानंतर ॲज इट इज जसं आपण जसा डिझाईनचा आकार होता ना, सेम त्या प्रकारे इथं तशा प्रकारे टीप फिरवत गोलाकारामध्ये इथं ही टीप फिरवायची आहे. जेणेकरून काठ जो आहे तर तो एकदम पॅक असा अटॅच होतो आणि दिसताना स्लीव्हजला फिनिशिंग एकदम सुंदर येते आणि असं वाटतही नाही की आपण म्हणजे वेगळं काहीतरी जॉईन केलंय. तुम्ही सरळ टीप मारू नका. जसं काठाला डिझाईन आहे त्या डिझाईनवरती ही टीप घ्यायची. त्यानंतर अजून एक टीप घ्यायची जेणेकरून म्हणजे व्यवस्थित असं छान पण दिसतं आणि एकदम पॅक पण राहतं आणि लूक पण थोडा वेगळा म्हणजे छान येतो. 2 जर टिपा मारल्या तर. एकच मारली तर थोडंसं म्हणजे पॅक नाही का नंतर उसवायची वगैरे भीती असते. कारण की हाताला पण आपण आणि डेली यूजमध्ये हा ब्लाऊज बनवला आहे मी. त्यामुळे 2 टिपा इनफ आहेत. 2 टिपा मारल्याच पाहिजे.
इथं एक्स्ट्राचं थोडंफार होतं तर त्याला मी म्हणजे कापड नंतर लावते. तर आधी तुम्हाला दाखवते. तर हा इथं पहा मी इथं थोडंसं खालच्या साईडला हा आपला काठ उरलेला आहे. तुम्ही याला पलटी पण करून नंतर तुम्ही याला इथं आधी मी चेक करते की छोटी-मोठी व्हायला नको बाही किती आपलं कमी पडतंय, किती जास्त पडतंय. तिथं खुणा करून घेतल्यात. आता इथं मी थोडी बाही कट केली होती त्यामुळं मग इथं माझा काठ एक्स्ट्राचा उरला होता. तर तो कारण की आपल्याला इथं खाली लटकनची लेस लावायची आणि हे माझ्या नंतर डोक्यात आलं त्यामुळे मी थोडी आधी बाही कट केली होती. त्यामुळे मग काठ थोडा एक्स्ट्रा झाला कारण बाही आपण बरोबर म्हणजे अस्तर आणि हे बरोबर कटिंग केलं होतं हाईटला. तर हे थोडं एक्स्ट्राचं झालं होतं. तर ते अशा प्रकारे दुमडून घेतलं जेणेकरून परफेक्ट अशी स्लीव्ज आपली तयार झाली. त्यानंतर ही पहा ही लेस आहे. ही लेस देखील खूप सुंदर म्हणजे एकदम सिंपल आहे. खूप जास्त बटबट नाही आहे किंवा खूप जास्त अशी खाली लोंबणारी नाही आहे. एकदम सिंपल आहे. तिला असं एकदम परफेक्ट असं जसं की आपण लटकनच लावतोय अशा प्रकारे मी इथं अटॅच केलेलं आहे. म्हणजे दिसताना खूप सुंदर दिसतीये आणि सिंपलमध्ये पण खूप सुंदर अशी ही डिझाइन झालेली आहे. आणि एकदम अशी लेसच्या कडाकडा अशी कडी-कडीला बरोबर शिलाई देते. हे तुम्हाला नंतर कळेल. म्हणजे तिथं काय होतं फ्लॅश जास्त पडतो ना त्यामुळं मग ते दिसत नाही व्यवस्थित. मला तरी असं वाटतं खूप व्हाईट दिसतं. त्यामुळं आणि मला काय झालं मशीनला आहे ना सवय लागली आहे की लाईट लावल्यानंतरच शिवायची आणि लाईट बंद केली तर मलाच भीती वाटते की मीच कधीतरी माझ्या बोटात वगैरे सुई घुसून घ्यायची. त्यामुळं मी शक्यतो मशीनची लाईट बंद करत नाही कारण की जेव्हापासून ही मशीन चालू होते तेव्हापासून ती लाईट चालू असणार हे माझं परफेक्टली ठरलेलं असतं. त्यामुळं त्यानंतर हे पहा अशा काहीशी ही डिझाइन बनवून तयार झाली. आता इथे एक्स्ट्राचं थोडं कापड लावायचं ते आपण नॉर्मलीमध्ये कुठल्याही ब्लाऊजला लावतो तसं लावून घ्यायचं. त्यानंतर ह्या दोन्हीही स्लीव्ज अशा प्रकारे तयार झाल्यात. आता हा पाठीमागचा गळा आहे याची डिझाइन मी तुमच्यासोबत कालच शेअर केली तर तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ पहा. कोणीही ऑफिस वेअर मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी हा ब्लाऊज एकदम परफेक्ट राहणार आहे. कारण की ऑफिसमध्ये आपण खूप मोठे गळे वगैरे नाही घालू शकत. त्यामुळे तुम्ही शिक्षिका आहात किंवा मॅडम वगैरे आहात किंवा कुठेही बँकेत आहात, ऑफिसमध्ये आहात, कुठेही आहात तुमच्यासाठी ही डिझाइन एकदम परफेक्ट आहे. स्लीव्ज पहा किती छान दिसतीये. काहीतरी वेगळं दिसतंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा.